नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात साजन प्रेमाची अनोखी कहाणी भाग 1. सकाळची कोवळी किरणे जमिनीवर पडली. आजची पहाट एका व्यक्तीसाठी खास होती. आणि का नाही असणार? नुकतंच तिने ग्रॅज्युएशन पूर्ण करून लॉला ॲडमिशन घेतलं होतं. आणि ते पण मुंबईमधील प्रसिद्ध अशा राठोड कॉलेजमध्ये, जिथे तिचे बाबा प्रोफेसर होते. अदू, अदू, उठ पाहू, आज कॉलेजचा पहिला दिवस आहे, उशीर होईल. आईच्या आवाजाने अदितीने अंगावरचं पांघरून बाजूला सारलं आणि आळोखे देत उठली. अदिती देसाई, प्रोफेसर विजय देसाई व सुमन यांची एकुलती एक मुलगी, 20 वर्षांची सुंदर, सालस, निरागस मुलगी व आपल्या कथेची नायिका. आजच्या 21व्या शतकात जिथे मुली जीन्स घालून फिरतात, तिथे अदिती खांद्यावरची ओढणी सरकून देत नव्हती, कारण तिच्या बाबांचे तसे संस्कार होते आणि ती पण तिच्या बाबांचं सर्व काही निमूटपणे ऐकत होती. प्रोफेसर विजय यांची परिस्थिती अगदी बेताची होती. मोजकाच पगार घरी येत होता. त्यातही काही गरजू गरीब मुलांना ते स्वतः शिक्षणासाठी मदत करत होते. आज त्यांच्यामुळे कितीतरी मुलं उच्च शिक्षण घेऊन आपल्या आयुष्यात सेटल झाली होती आणि त्यांच्या या कार्यात त्यांची पत्नी त्यांना साथ देत होती. पैसा कमी असला तरी संस्कार आणि शिस्त त्यांनी आपल्या मुलीला दिले होते. म्हणून अदिती खूप शांत राहायची. तिला जास्त मैत्रिणी नव्हत्या. मित्र तर खूप लांबची गोष्ट होती. अदिती उठली आणि तिची नजर घड्याळाकडे गेली आणि ती ओरडली, आई, माझा 10चा क्लास आहे. 8:30 वाजले आहे. कधी पोहोचणार मी? आणि बाबा कुठे आहे? अदितीने विचारलं. बाबा सकाळी 8ला निघून गेले. तुला तर माहीत आहे की त्यांना उशीर झालेला आवडत नाही. आता लवकर तयार हो, मी नाश्ता देते, आई म्हणाली. अदितीचे बाबा प्रोफेसर असले तरी त्यांनी आई वडिलांच्या संमतीने लग्न केलं होतं. त्यांची पत्नी शिकलेली नसली तरी एक उत्तम प्रकारे घर सांभाळत होती. अदिती वॉशरूममध्ये गेली व फ्रेश होऊन बाहेर आली. आज पहिला दिवस म्हणून तिने व्हाईट कलरचा कुर्ता, ब्लॅक चुडीदार आणि ब्लॅक ओढणी घेतली होती. तिने तिच्या पाठीवर रुळणाऱ्या लांब केसांचा पोनीटेल बांधला होता. एका हातात घड्याळ, कपाळावर नाजूक लाल टिकली, कानात छोटे इयरिंग. तिने ओढणी व्यवस्थित केली आणि एकदा स्वतःला आरशात नीट पाहिलं. 5 फूट 4 इंच हाईट, काळेशार टप्पोरे डोळे, लांब काळे केस, नाजूक पण सरळ नाक, कमनीय बांधा. पाहता क्षणी कोणीही प्रेमात पडेल. परंतु तिला अद्याप तरी स्वतःच्या सौंदर्याची जाणीव नव्हती, कारण तिला वाटायचं की ज्या मुली फॅशनेबल राहतात, आजच्या मुलांना अशाच मुली आवडतात. तिने तिची बॅग घेतली व हॉलमध्ये आली. आई, लवकर दे ना, उशीर होतोय, बस निघून जाईल, अदिती डायनिंग टेबलवर बसत म्हणाली. आईने पोह्याची प्लेट तिच्या समोर ठेवली. प्रोफेसर यांचं घर साधं होतं. 2 बेडरूम, 1 हॉल आणि किचन असं जुन्या थाटणीचं बैठं घर होतं.
ज्याच्या बाजूला अदितीने छान अशी फुलबाग सजवली होती, जिथे सायंकाळी ती अभ्यास करत बसायची. अदू, हा तुझा टिफिन. आईने तिच्या बॅगेत टिफिन ठेवला. अदितीने घाईने नाश्ता संपवला. बाय आई, निघते मी, असं बोलून अदिती निघाली. सावकाश जा, आई पाठून ओरडून म्हणाली. परंतु तोपर्यंत अदिती गेली होती. बस स्टँडवर अजूनही बस आली नव्हती. आजच नेमकी बस लेट झाली. बाबांनी मला उशिरा येताना पाहिलं तर ओरडतील. हे देवा, प्लीज लवकर बस येऊ दे. अदिती देवाचा धावा करतच होती की तितक्यात बस आली. ती बसमध्ये चढली. परंतु आज बसमध्ये खूप गर्दी होती. तिने कसेबसे तिकीट घेतलं व आत आली. परंतु गर्दीमुळे तिला नीट उभं राहता येत नव्हतं. कितीही गर्दी, आजचा दिवसच खराब आहे, अदिती पुटपुटली आणि तिला कोणाचा तरी धक्का लागला. तिने पाहिलं तर एक मुलगा मुद्दाम तिला धक्का देत होता. अदिती संकोचली, पण गर्दी जास्त असल्यामुळे तिला काही बोलता पण येत नव्हतं. तो मुलगा निर्लज्जासारखा तिलाच पाहत होता. तिने नजर दुसरीकडे वळवली. तिचे डोळे पाणावले होते. ती अंग चोरून उभी होती. तितक्यात तिला जाणवलं की कोणीतरी त्या मुलाच्या आणि तिच्यामध्ये उभं राहिलं आहे. त्याचा चेहरा तिच्या समोर होता. तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि काही वेळ पाहतच राहिली. 5 फूट 7 इंच हाईट, सावळा रंग, काळे पाणेरी डोळे, परफेक्ट बॉडी. त्याने ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट कलरचा शर्ट घातला होता, ज्याची समोरची 3 बटणं खुली होती. त्याच्या हाताच्या स्लीव मुडपलेल्या होत्या आणि केस डोळ्यांवर आले होते, जे त्याने स्टाईलने एका हाताने मागे घेतले. त्याची ती स्टाईल तिला खूप आवडली होती. त्याची दाढी थोडी वाढलेली होती, परंतु त्याच्या पर्सनॅलिटीला ती सूट करत होती. त्याच्यामध्ये सर्वात जास्त आकर्षित करणारं होतं तर ते त्याचे गहिरे पाणेरी डोळे. तो एखाद्या साऊथ इंडियन हिरोसारखा दिसत होता. आज पहिल्यांदा ती कोणा मुलाला इतक्या जवळून पाहत होती. तो मुलगा तिच्या खूप जवळ होता, परंतु तो योग्य अंतर ठेवून उभा होता. त्याने फक्त एकदाच तिच्याकडे ओझरतो पाहिलं होतं. तिनेही तिची नजर खाली झुकवली होती. तिचं लक्ष सहज त्याच्या गळ्याकडे गेलं. त्याच्या गळ्यात चांदीची चेन होती, ज्यामध्ये खूप सुंदर असं चांदीचं लॉकेट होतं. कितीतरी वेळ अदिती ते लॉकेट पाहत होती. त्यातच तिचा स्टॉप कधी आला समजले देखील नाही. अदिती घाईतच खाली उतरली. तसा तो मुलगा पण तिच्या मागे उतरला. आधीच उशीर झाल्यामुळे अदिती घाईत होती. चालताना तिची नजर सहज मागे गेली तर तो मुलगा तिच्या मागे येत होता. अदिती घाबरली व काहीशी धावतच गेटच्या आतमध्ये शिरली. तिने मागे वळून पाहिलं तर तो मुलगा दिसत नव्हता. तसा तिने सुटकेचा श्वास घेतला. गेटच्या आतमध्ये येताच तिची नजर कॉलेज कॅम्पसवर गेली. आजपर्यंत तिने तिच्या बाबांकडून फक्त ऐकलं होतं, पण आज ती प्रत्यक्षात कॉलेज पाहत होती. शहरातील नामांकित कॉलेज, जिथे फक्त उच्च घराण्यातील श्रीमंत मुलं शिक्षणासाठी येत होती, कारण सर्वसामान्य लोकांना या कॉलेजची फी परवडण्यासारखी नव्हती.
भारतातीलच नाही तर कितीतरी विदेशी मुलं या ठिकाणी शिकायला येत होती. शहरातील मोठे उद्योगपती प्रतापसिंग राठोड यांच्या मालकीचं हे कॉलेज होतं. गेटच्या समोर प्रशस्त असं प्लेग्राऊंड होतं. आजूबाजूला भलं मोठं गार्डन होतं आणि मुलांना बसण्यासाठी कट्टे होते. समोर लॉ कॉलेजची बिल्डिंग होती, ज्याच्या काही अंतरावर एक प्रशस्त लायब्ररी होती, ज्याच्या आजूबाजूला मोठमोठी झाडे होती. ज्याच्या थोडं पुढं हॉस्टेलची बिल्डिंग होती आणि काही अंतरावर BCom, MCom कॉलेजच्या इमारती होत्या. लेक्चर सुरू असल्यामुळे बाहेर जास्त गर्दी नव्हती, परंतु जे स्टुडंट फिरत होते त्यांचे कपडे पाहता अदितीला थोडा संकोच वाटत होता, कारण त्या कॉलेजमध्ये ती एकटीच अशी मुलगी होती जी चुडीदार घालून आली होती. बाकी सर्व मुली जीन्स, टॉप व शॉर्टमध्ये फिरत होत्या. ती कॉलेजमध्ये आली आणि फर्स्ट इयरचा क्लास कोणत्या रूममध्ये आहे हे बोर्डवर चेक केलं. तिचा क्लास रूम फर्स्ट फ्लोअरवर होता. तिने एकदा घड्याळात पाहिलं तर 10:10 झाली होती. ती धावतच पायऱ्यांच्या दिशेने गेली. इथे प्रोफेसर देसाई क्लासमध्ये महत्त्वाचा चॅप्टर शिकवत होते. सर्व विद्यार्थी लक्ष देऊन ऐकत होते आणि का नाही ऐकणार, प्रोफेसर देसाईचा जो क्लास होता त्यांचा राग संपूर्ण कॉलेजला माहीत होता. इथे प्रिन्सिपलपेक्षा जास्त भीती प्रोफेसर देसाई यांची होती. त्यांचा दबदबाच तसा होता. पण एक गोष्ट नाकारून चालणार नव्हती, ते म्हणजे प्रोफेसर देसाई हे शिकवण्यात अगदी निष्पाप होते. संपूर्ण महाराष्ट्रामधून गेस्ट लेक्चरसाठी त्यांना आमंत्रणं येत होती. कितीतरी मोठमोठे वकील त्यांनी घडवले होते. मे आय कम इन सर, आवाज आला तशी प्रोफेसर देसाई यांची तंद्री भंग पावली. त्यांनी रागातच दरवाजाच्या दिशेने पाहिलं तर दारात अदिती उभी होती. तुम्हाला कॉलेजचा टाइम माहीत नाही का? 10:15 झाली. ही वेळ आहे का येण्याची? प्रोफेसर देसाई रागात बोलत होते. सॉरी बाबा, सॉरी सर, ते बसमुळे उशीर. ती पुढे काही म्हणणार, सरांनी मध्येच तिला रोखलं. आय सेड स्टॉप. मला शिकवताना मध्ये डिस्टर्ब केलेलं चालणार नाही आणि उशीर झाला तर माझं लेक्चर अटेंड करायचं नाही, बाहेर थांबायचं. दॅट्स माय रूल. असं बोलून त्यांनी अदितीला बाहेर थांबण्याचा इशारा केला व पुन्हा क्लासमध्ये लक्ष केंद्रित केलं. बिचारी अदिती खाली मान घालून बाहेर उभी होती. आज पहिल्याच दिवशी बाबा असे वागतील हा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता. तिला खूप वाईट वाटत होतं. तितक्यात कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने मागे वळून पाहिलं तर ब्ल्यू जीन्स आणि येल्लो टॉप घातलेली मुलगी उभी होती. गोरा रंग, शॉर्ट केस, पिंक लिपस्टिक, डोळ्यात काजळ आणि खांद्यावर बॅग लटकवली होती. हाय, काय झालं? तू इथे का थांबली आहे? त्या मुलीने विचारलं. ते मला उशीर झाला होता म्हणून सरांनी बाहेर थांबायला सांगितलं आहे, अदिती चेहरा बारीक करत म्हणाली. ओ, चल माझ्यासोबत, आपण कॅन्टीनमध्ये बसूयात. असं बोलून तिने अदितीचा हात पकडला व तिला स्वतःसोबत घेऊन चालली. नाही, नको, आता दुसरे लेक्चर सुरू होईल, अदिती म्हणाली. माय डिअर, तू 1 तास बाहेर थांबणार आहे का? प्रोफेसर देसाईने तुला बाहेर उभं राहताना पाहिलं तर आणखी ओरडतील. असं बोलून ती मुलगी अदितीला घेऊन कॅन्टीनमध्ये आली होती.
दोघीही एका टेबलजवळ खुर्चीवर बसल्या. हाय, मी नताशा. हॅलो, मी अदिती. बरं झालं तू माझ्या आधी आली, नाहीतर तुझ्या जागी मला ओरडा बसला असता. प्रोफेसर देसाई खूप डेंजर आहेत, जेलर आहेत जेलर, नताशा म्हणाली. तिला हे माहीत नव्हतं की अदिती ही प्रोफेसर देसाई यांची मुलगी आहे. इतके पण वाईट नाही ते. हां, फक्त थोडे स्ट्रिक आहेत, अदिती म्हणाली. तू नवीन आहे म्हणून असं बोलत आहे. माझं ग्रॅज्युएशन इथेच झालं आहे. माझ्यासारखी बरेच स्टुडंट याच कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन करून LLB साठी ॲडमिशन घेतात. मला सर्व माहीत असतं. बट डोंट वरी, मी तुला सर्व माहिती देईल. फ्रेंड्स, नताशाने हात पुढे केला. अदितीने तिचा हात हातात घेतला आणि तिचं लक्ष घड्याळावर गेलं. नेक्स्ट क्लास सुरू होईल, आपल्याला निघायला हवं. अदिती खुर्चीवरून उठली. काय तू किती घाबरते? असेही आज फर्स्ट डे आहे, आपण कॉफी घेऊ, नताशा म्हणाली. नाही, नको, बाबांना समजलं तर मला ओरडतील, अदिती म्हणाली. आता हे बाबा मध्येच कुठे आले? ते काय तुझ्यावर वॉच ठेवायला येणार आहेत का? नताशा म्हणाली. तितक्यात तिच्या फ्रेंडचा घोळका समोरून आला. ए हाय नताशा, आज क्लास बंक केला आहे का? विनोदने विचारलं. हो रे, मला कॉलेजचा पहिला दिवस खराब करायचा नव्हता. सुरुवात चांगली झाली पाहिजे ना, नताशा टाळी देत म्हणाली. ए मग चल, मूव्हीचा प्लॅन करूयात. त्या जेलरने पाहिलं तर आपली वाट लागेल, टीना म्हणाली. ओके फाईन, मीट माय न्यू फ्रेंड अदिती. अदिती हा विनोद, ही टीना आणि ही मोनिका. नताशाने ओळख करून दिली. हाय, सर्वजण एकाच सुरात म्हणाले. हाय, मी जाते, मला उशीर होईल, असे बोलून अदिती निघून गेली. ए, ही भेंजी टाईप्स मुलगी तुझी फ्रेंड कशी आणि कुठे झाली? मोनिका हसत म्हणाली. ए, तिला काही बोलायचं नाही हा, सिंपल आहे ती, नताशा म्हणाली. आणि सर्वजण मूव्हीसाठी निघाले. अदिती क्लासरूममध्ये आली. तिने मन लावून सर्व लेक्चर अटेंड केले होते, परंतु तिला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. का ते समजत नव्हतं. त्याचे ते गहिरे पानेरी डोळे राहून राहून तिच्या नजरेसमोर येत होते. मी का त्याचा इतका विचार करत आहे? दिसण्यावरून तर गुंड वाटत होता आणि माझा पाठलाग पण करत होता. बाप रे अदू, जपून राहा, ती मनात म्हणाली. लंच ब्रेकमध्ये तिने लंच क्लासरूममध्येच केलं. तिच्या राहणीमानावरून कोणीही तिच्यासोबत बोलत नव्हतं. सर्व मॉडर्न मुलींमध्ये ती वेगळी दिसत होती, परंतु तिला या सर्वांची सवय झाली होती. तिने लक्ष दिलं नाही. कॉलेज संपल्यानंतर अदिती घरी जाण्यासाठी निघाली. तिची नजर बस स्टॉपवर कोणाला तरी शोधत होती आणि तितक्यात बाजूला लोकांची गर्दी जमा झाली. म्हणून तिने त्या दिशेने पाहिलं तर एक मुलगा दुसऱ्या मुलाला बेदम मारत होता. तिची नजर मारणाऱ्या मुलाकडे गेली. बाप रे, हा तर तोच आहे, सकाळी बसमध्ये भेटलेला. म्हणजे हा खरंच गुंड आहे, ती स्वतःशी म्हणाली. तितक्यात बस आली आणि अदिती बसमध्ये बसून गेली. क्रमश. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडत असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.